नमस्कार सगळ्यांना. आज मी इथे गव्हाच्या कोंड्यापासून एक रेसिपी तयार केलेली आहे. ती तुम्हाला आवडते का मला सांगा. त्यासाठी मी इथे थोडा कोंडा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तांदूळाचं पीठ, 1 चमचाभर बेसन, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, हळद, कांदा, टमाटे आणि दही टाकून ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स केलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी अशी थोडी पातळच राहावी, नंतर ते थोडंसं दाटसर होतं. त्यामुळे मी असं पातळ ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे 20 मिनिट. आता बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी. हे आता एकदम परफेक्ट आहे. आता ठेवा गॅसवर तवा आणि गरम करून घ्या. त्याला थोडं तेल लावून घ्या आणि त्यावर पॅनकेकसारखे एक छोट्या आकाराचे उत्तप्पे टाकून घ्या. एका साईडने पलटून झाल्यानंतर त्याला पलटून घ्या दुसऱ्या साईडनी आणि त्यावर चीज किसून टाका आणि झाकण लावून त्याला एक स्टीम द्या चांगली. मग ते दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजून घ्या. आता मी हे दुसऱ्या बाजूनी कसं खरपूस भाजलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी उलटा टाकलेला आहे. मुलांना तर हे खूप आवडलेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा. तुमच्याही मुलांना आवडेल. घरच्या सगळ्यांनाच आवडेल. आणि